आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या रखडलेल्या राज्यामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निष्कांचा बिगुल अखेर आज वाजलाय। राज्य निवडणूक आयोगाकडून पहिल्या टप्प्यामध्ये 12 झेडपी आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर करण्यात आलाय। उर्वरित झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती अवलंबून असतील। या निवडणुका या दुसऱ्या टप्प्यामध्ये होतील। निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या। जिल्हाधिकाऱ्यांकडून 16 जानेवारीला अधिसूचना ही काढली जाईल। त्यानुसार 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। इच्छुकांना 16 जानेवारी या तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। त्यासाठी अंतिम मुदत 21 जानेवारी ही असेल। आयोगाकडून 22 जानेवारीला या दिवशी छाननी होईल। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 27 जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे। त्यानंतर निवडणुकीचं चित्र हे स्पष्ट होईल। निवडणुका पारदर्शक आणि व्यवस्थितपणे पार पाडाव्यात यासाठी आयोगावर सज्ज असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली आहे। राज्यामधील रायगड, नागेरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या। त्यामध्ये एकूण 739 सदस्य आहेत तर 125 पंचायत समित्यांमध्ये 1462 जागांसाठी मतदान होणार आहे। उमेदवारी अर्ज ऑफलाईन दाखल करण्याची सुविधा असेल असं वाघमारे यांनी सांगितलंय। दरम्यान सुप्रीम कोर्टानं 50% कमी आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यासाठी कालच मुदतवाढ दिली। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं ही युद्धपातळीवर निवडणुकांची तयारी सुरू केली आहे। सुप्रीम कोर्टानं 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ दिली। पूर्वी ही मुदत 31 जानेवारीपर्यंत होती, पण महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आयोगाला पूर्वीच्या मुदतीमध्ये निवडणूक घेणं शक्य झालं नाही। आता एक मोकळीक दिल्यानं आयोगानं वेगळ्या हालचाली करत 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं वेळापत्रक निश्चित केलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा फैसला आता 29 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीवरती अवलंबून असणार आहे। आरक्षणाची जी 50% मर्यादा ओलांडल्यानं उरलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर बंधनं ही आली आहेत। श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक केदारनाथ उंबरचे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, माजी नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती, सोलापूर महानगरपालिका